शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी जमा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे रक्कम हस्तांतरित केली। आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर रक्कम थेट जमा करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचं काम वेगानं सुरू, तातडीनं आधार सीडिंग करण्याचं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांचं आवाहन। पहिल्या टप्प्यात 26,253 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर। कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 30,000 पेक्षाही जास्त शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण। फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून ई-केवायसी पूर्ण करून घ्यावं असं आवाहन। यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून 13 सोयाबीन कंपन्यांवर गुन्हा दाखल। बोगस सोयाबीनमुळे शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेल्यानं कारवाई। बोगस सोयाबीन कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। नाशिकच्या इगतपुरीत खत टंचाईमुळे शेतकरी अडचणीत। काही ठिकाणी वाढीव दरानं खत विक्री होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार। बफर स्टॉक खुला करण्याची राष्ट्रवादीची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या पूर्ण झाल्या नसल्यानं शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। पीक विम्यासाठी अवघे 4 दिवस शिल्लक असताना अपेक्षित नोंदणी नाही। ऑनलाईन पोर्टल वारंवार बंद पडत असल्यानं शेतकरी त्रस्त। जळगावमधील 40 गावांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान। कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या पथकांकडून नुकसानग्रस्त शेतांची संयुक्त पाहणी। पावसानंतर आता प्रशासनानं मदत प्रक्रियेला केली सुरुवात। शेती, सुपीक माती, फळबागा आणि पिकांच्या नुकसानाची पाहणी। वाशिमच्या पांडव उमरा इथल्या शेतकऱ्याकडून 3 एकरमध्ये तिहेरी पिकांचा प्रयोग। महादेव ढोबळे यांच्याकडून हळद पिकात कोबी आणि सोयाबीनची लागवड। मागच्या वर्षी एकरी 5.5 लाखांचं घेतलं उत्पन्न। धुळे पश्चिम वनक्षेत्रातील लळिंग कुर्ण धबधबा काही दिवसांपासून प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। वन खात्यानं सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी। वाशिम हिंगोली सीमेवर पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजवरून विसर्ग। मात्र बॅरेजमधील जलसाठा अद्यापही समाधानकारक नसल्याचं चित्र। प्रशासनासमोर पाणी व्यवस्थापनाचं मोठं आव्हान। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले। तापी नदीपात्रात 80,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। हतनूर धरणातून उझरखेड धरणात आवर्तन सोडल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीला यश। शिवसेनेच्या वतीनं घोषणाबाजी। मुसळधार पावसामुळे धुळे जिल्ह्यातील 5 धरणं 100% भरली। धुळे आणि साक्री तालुक्यातील केटीवेर बंधारे तुडुंब। जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाण्याची समस्या सुटल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त। मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भेगा पडल्या। नांदगाव कासर्डे इथे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची चाळण। एका लेनवर हायवे ठेकेदाराकडून डांबर करून भेगा बुजवण्याचा प्रकार। जळगाव शहरातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था। अर्धा किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल 70 पेक्षा जास्त खड्डे। स्मशानभूमीचं वाहन जाताना खड्ड्यांमुळे मृतदेह वाहनातून खाली पडल्याची भीती। सिंधुदुर्गमधील नव्यानं बांधण्यात आलेला सावडाव जानवली रस्ता वाहून गेला। वाहून गेलेल्या भरावाच्या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज, अन्यथा संपूर्ण रस्ताच वाहून जाण्याची भीती व्यक्त। बुलढाणा जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीतील दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरपडताळणी होणार। जिल्हा परिषदेतील 880 कर्मचाऱ्यांची छाननी होणार। बनावट प्रमाणपत्र लाभार्थ्यांवर कारवाईचा इशारा। भाजप नेते विजय चौधरी यांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। चौधरी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल। कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणामुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत मोठे फेरबदल। निर्मला नवले यांच्याकडे महिला युवती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा। विलास घुले हत्या प्रकरणी रमेश घुले यांच्या उपोषणाचा 3रा दिवस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। सरकारनं दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरणार, बाळासाहेब सानप यांचा इशारा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा अमरनाथमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निषेध। सपकाळांच्या फोटोला जोडे मारत घोषणाबाजी। मुख्य चौकात सपकाळांच्या निषेधाचा बॅनर लावला। इंदापूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याची राष्ट्रवादीकडून अंत्ययात्रा। सपकाळ यांच्या विरोधात इंदापूरमध्ये राष्ट्रवादीकडून घोषणाबाजी। सुनेत्रा पवारांबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्यानं आंदोलन। नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन। शालार्थ आयडी घोटाळा आणि शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन। दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी।
मनोज जरांगे पाटील यांचा पंढरपूरमधून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा. मनोज जरांगे पाटील पंढरपूरमध्ये येणार. रविवारी सकाळी घेणार सभा. कुणबी प्रमाणपत्रांसाठी जरांगे पाटील आक्रमक. मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात. अंतरवली सराटीतून मनोज जरांगे तुळजापूरसाठी रवाना. अंतरवली सराटीमधील देवदेवतांचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते बीड दौऱ्यावर. दातेंनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतलं. वैद्यनाथाची विधिवत पूजा करत दाते बीडकडे रवाना. अमरावती शहरातील बंद सार्वजनिक शौचालयांचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिकात्मक उद्घाटन. मनपा प्रशासनाविरोधात संताप. 33 लाख रुपये खर्चून उभारलेली सार्वजनिक शौचालय गेल्या 4 वर्षापासून बंद असल्याचा आरोप. जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय होमिओपॅथी आणि आयुर्वेद महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना डावलून नवीन कर्मचाऱ्यांची भरती केल्याचा या कामगारांचा आरोप. धाराशिवमध्ये नर्सच्या हलगर्जीपणामुळे वृद्धाला ईसीजी मशीनचे चटके. धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. ईसीजी मशीन वेळेत न काढल्यानं चटके बसल्याचा गंभीर प्रकार. भाजल्यामुळे वृद्धाच्या छाती आणि पोटावर गंभीर जखमा. लातूरच्या लेबर कॉलनीतील महापालिकेच्या शाळेची प्रचंड दुरवस्था. शाळेला गर्दुल्ले आणि व्यसनाधीन लोकांचा अधिक त्रास. पालक आणि शिक्षकांकडून पोलिसांकडे तक्रार. गेले